मुलं नाचलेत नाही येते हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरते शेवटिया काळ बांधून नेईल सरते शेवटिया सरत शेवटिया काळ बांधून नेईल सरत शेवटिया एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल पण तिथं चाल लागण्यासाठी वेगळं केलंय एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल काय बा जाईल काय बा जाईल पिंगळा 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 महागवारी पिंगळा महागवारी बोली बोलतो देखा पिंगळा महागवारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पाटील हे आम्हाला येत नाही असं नाही आम्हाला येतंय पण त्या अभंगाचे जे शब्द आहेत ना त्या शब्दांना ह्या चाली लागत नाही त्याचे अर्थ वेगळे आहेत मुलांनी पिंगळ्यावर डान्स केला बरोबर आहे पण इथपर्यंतच नाही राहायला पाहिजे ते पिंगळा काय सांगतोय पिंगळा सांगतोय बाबा तुम्ही जर ऐकलं नाही आता एक दिवस काळीन ओढून नेईन तुम्हाला बापू हे कसं झालं माहिती का एखाद्या माणसाला सांगितलं तू मरणार आहे 8 दिवसांनी तो मी मरणार आहे आहा नाचतो मी आणि असं होत नाही हो 4 दिवसावर तुमचं मरण आलंय आणि डॉक्टरने सांगितलं 8व्या दिवशी तुम्ही मरणार आहे पेशंट जो होता तो पडलेला होता क्वार्टर त्यांनी त्याची क्वार्टर उठला तो तिचे चादर फेकून दिले त्यांनी अन्नाचा म्हणले सगळे जाता कारण मरणार आहे मी परवा असं नसतं होत अर्थात ज्या अभंगाने जागृती यायची त्या अभंगाने बेफाम होतोय आपण ठीक आहे मला आलोचना पण नाही करायची किमान येऊन तुम्ही तर नाचलात तरी केवळ एवढ्याच पिंगळ्यावर ठेवू नका पिंगळ्याचा अर्थ असा आहे हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल आली का बोंबले साहेब थोडी गंभीरता आली सरत शेवटिया काळ बांधून नेईल सरत शेवटिया एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल अरे होईल ना पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा पिंगळा महाद्वारी प्रवास फक्त गोंधळाचा करायचा नाही तर विचार समजून घ्यायचे आहेत